पण मला हे माहिती आहे की नेहमी त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक खतखत असते की हे लोक इतकं करू शकले तर आम्ही का करू शकलो नाही. यांनी इतक्या योजना आणल्या, इतकी विकास कामं केली, इतकी इन्फ्रास्ट्रक्चर कामं केली, तर आम्हाला संधी मिळाली तेव्हा आम्ही का करू शकलो नाही, अशी एक त्यांच्या मनामध्ये ती भावना असते. त्यामुळे ती अनेक वेळा बाहेर निघते. पण मी त्याच्यावर फार काही टीका करणार. तुम्ही असं आहे की मी पहिल्यांदा तर सगळे सुपर स्पेशालिटी आपण चालवतो आहोत, ते कुठेही आपण कोणाला दिलेले नाही आहेत. पण उद्याच्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला कव्हरेज वाढवायचं असेल तर आपण स्वतंत्र पीपीपीची पॉलिसी आणू शकतो. याचा अर्थ काही आपले सरकारी कोणाला देऊन टाकायचे असं नाही आहे. काही पीपीपी तत्वावर देखील तयार होतील. मुळातला प्रश्न काय आहे, क्वालिटी हेल्थ केअर उभी राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला मोफत आपल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतनं उपचार मिळाला पाहिजे. या दोन गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे असं काही खासगीकरण वगैरे कुठलंही नाहीये. 1 वर्ष पूर्ण झालंय आणि पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत की मराठी पंतप्रधान या ठिकाणी पाहायला. बाबांना अनेक वेळा अशी स्वप्न पडतात वेगवेगळ्या प्रकारची. पण मी तुम्हाला एक सांगतो, आपण हे लक्षात ठेवा, या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी अतिशय उत्तम काम करत आहेत. या देशामध्ये